एक कमेंट आली आपल्या व्हिडिओ खाली आणि त्यांचं नाव काय मी म्हणजे नाव व्यवस्थित आहेच नाही, तर त्यांनी असं लिहिलंय की मी टॉपर होती आणि मला आता अभ्यासामध्ये तसा पाहिजे तसा काही आता स्वतःकडून रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि UPSC वरून त्या MPSC वरती शिफ्ट झालेत आणि आपला जो काही आता म्हणजे तो कॉन्फिडन्स जो आहे आधीचा तो राहिला नाही। लग्न झालंय, लहान मुलं आहेत, घरचे सपोर्टिव्ह आहेत, पण तरी सुद्धा स्वतःलाच आपण काहीतरी सिद्ध करू शकतो असं म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस आता उरलेलं नाहीये। तर सुसायडल काय म्हणता येईल विचार येतात अशी ती कमेंट होती। खरं तर माझ्या व्हिडिओ खाली अशी काही कमेंट येईल किंवा इतकं त्या व्हिडिओला कोणीतरी रिलेट करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। पण एक जेव्हा आपण एक कुठलं तरी ड्रीम म्हणा, कुठल्या तरी ध्येयासाठी आपण जेव्हा धडपडत असतो आणि काहीतरी करण्यासाठी आपण धडपडतो, तेव्हा मग आपल्या मागे जर खूप सारे व्याप असतील आणि आपल्या आधीचा आपण काय होतो आणि आता आपण कसं आहोत यामध्ये जर खूप फरक पडला तर बरेचसे जण फ्रस्ट्रेशन मध्ये जातात। तशीच काहीशी सिच्युएशन त्यांची सुद्धा आहे। सो मला सर्वात पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन करायचं की तुम्ही व्यक्त झालात, कारण व्यक्त होणं खूप महत्त्वाचं आहे। काही लोक आतमध्येच घुटमळत राहतात आणि मग पूर्ण आयुष्य रिग्रेट मध्येच त्यांचं जातं, पण तसं न करता तुम्ही व्यक्त झालात आणि तुम्ही काहीतरी करण्याची काय म्हणता येईल एक जिद्द दाखवली, त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन आहे। एक लक्षात घ्या, MPSC म्हणजेच काही सगळं काही नाहीये। MPSC हा आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे। कुठलीही स्पर्धा परीक्षा आहे आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे। कुठलंही यश हे एक आपल्या आयुष्याचा पार्ट आहे। आता काही लोक अन्न मिळवण्यासाठी सुद्धा धडपड करत असतात, त्यांच्यासाठी आजचं अन्न मिळवणं म्हणजे सुद्धा यश आहे आणि काहींसाठी लाखो करोडोच्या गाळ्या विकत घेणं हे यश आहे। तर यशाच्या संकल्पना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात। तुमच्या मते जर का एखादी एक्झाम क्रॅक करणं हेच एक यश असेल तर मग त्यासाठी तुम्ही फ्रस्ट्रेट न होता तुमचे प्रयत्न तितके 100% त्यासाठी द्यायला पाहिजे। त्यामध्ये कुठलंही टेन्शन, कुठलंही बॉदरेशन जर तुम्ही घ्याल तर तुम्ही स्वतःवरतीच डाऊट घेत आहात आणि सेल्फ डाऊटमुळे तुम्ही स्वतःलाच मागे खेचत आहात असं होईल। सर्वात आधी तर तुम्ही स्टार्ट केलंय आणि ते स्टार्ट केलेलं जेव्हा तुम्ही कंटिन्यू कराल, तुम्ही स्वतःवरती जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स मेंटेन ठेवाल तेव्हाच तुमच्या या गोष्टी वर्क होतील। पहा, तुम्ही एखादी गोष्ट सलग करत राहा। म्हणजे जर तुम्ही व्यायामाचं उदाहरण घेतलं आणि तुम्हाला जर तुमच्या बॉडीमध्ये काही चेंजेस जाणवायला लागले तर तुम्हाला व्यायामाचं महत्त्व कळायला लागतं आणि तुमच्यासाठी ती गोष्ट जे एक ॲडिक्शन बनून जाते आणि त्यामधून फायदे जर आपल्याला दिसत असतील तर आपण नक्कीच ती गोष्ट करतो। तसंच अभ्यासाच्या बाबतीत आहे। तुम्ही अभ्यास करत आहात, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळत नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी होत आहेत, अशा जाणवत आहेत किंवा तुम्हाला ते फिलिंग येत आहेत, परंतु त्या सगळ्या फिलिंग तुम्ही स्टॉप करा आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तुम्ही तिथे टार्गेट ठरवा। जेव्हा तुमचं टार्गेट कंप्लीट होतं आणि तुम्ही जेव्हा टिक करताना ॲट दॅट टाइम जे सॅटिस्फिकेशन मिळतं त्यातून तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा वाढत जाईल। आता मी सुद्धा स्टडी ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे मी अभ्यासिका चालवत होते, परंतु घरचे कामं आणि या सगळ्या व्यापामध्ये बरंचसं फायनान्शियल टेन्शन असतं। या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्ट्रेसमध्ये येतो आणि मग आपला अभ्यास होत नाही। पुस्तकांकडे आपण नुसतं पाहत असतो, आपल्याला वाटतं भूगोल तर सोपं आहे, इतिहास तर सोपं आहे, मी आधी खूपदा केलंय, मग आता काय वाचायचं, ह्या काय म्हणता येईल द्विधा मनस्थितीच आपला दिवस खतम होतो। आपण मोबाईलवरती रील्स स्क्रोल करत राहतो, मोटिवेशनल व्हिडिओज पाहत राहतो, पण मोटिवेशन काही मिळत नाही। मोटिवेशन मिळवण्यापेक्षा जर कृती केली तर त्यातून खूप चांगला फायदा होतो आणि आपला मोबाईलचा जो काही वॉच टाइम आहे तो सुद्धा आपोआप कमी होईल। तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये जेव्हा रिझल्ट दिसायला लागतील तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मी हे सध्या अनुभवत आहे। माझे रोजचे नाही काहीतरी 2 तास 3 तास अभ्यास होतोय आणि त्यामधून मला जे काही रिझल्ट्स मिळत आहेत किंवा जे काही सॅटिस्फिकेशन मिळत आहे ते खूप समाधानकारक आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जर का कंटिन्यू केलं, तुम्हाला सुद्धा टार्गेट्स कंप्लीट झाल्यानंतर जे समाधान मिळेल त्यातून तुमचा जो काही सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो वाढेल। या स्टडी ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करण्यामागे दुसरा तिसरा कुठलाही हेतू नाहीये। माझं ऑलरेडी चॅनल आहे ज्याच्यावरती मला इन्कम सुद्धा चालू आहे, त्यामुळे मला काही दुसरं यूट्यूब चॅनल चालू करून ते ग्रो करण्याची आवश्यकता नव्हती। पण एज्युकेशनल चॅनलच्या मध्येच मला दुसरे व्हिडिओज आणायचे नव्हते, त्यामुळे मी हे वेगळं चॅनल सुरू केलेलं आहे आणि आपले जे ब्लॉग्स आहेत ते या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये आपल्या प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजे, आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट करता आल्या पाहिजेत। म्हणजे आता तुमची 2 लहान मुलं आहेत, त्यामुळे ते सुद्धा तुमच्या लाईफचा एक अविभाज्य भाग आहेत। तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा लाईफमध्ये बरेचसे स्वप्न पाहत असाल, ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असाल आणि या सगळ्या गोष्टींच्या मधून तुम्हाला स्वतःचंही स्वप्न
जेव्हा पूर्ण करायचं असतं तेव्हा नक्कीच एक्स्ट्रा मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्या एक्स्ट्रा एफर्टसाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता। त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता काहीतरी टार्गेट्स ठरवा। असं ठरवा जसं मी ठरवलंय ना की आता मला 5 तारखेपर्यंत भूगोल कंप्लीट करायचा होता, तर मी 6 ते 7 चॅप्टरच्या पर्यंत तरी पोहोचलेली आहे। तर तुम्ही जर असं ठरवलं तुम्ही ॲटलिस्ट 5 चॅप्टर पर्यंत पोहोचाल किंवा तुम्ही माझ्यापेक्षा आधी पोहोचाल, सगळे चॅप्टर कंप्लीट कराल, भूगोल कंप्लीट कराल आणि ॲट दॅट टाइम जो कॉन्फिडन्स तुम्हाला येईल ना तो माझा व्हिडिओ पाहण्याने येणार नाही किंवा इतर कुठलाही मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्याने येणार नाही, कोणीही काहीही केल्याने येणार नाही। तुम्ही जेव्हा कृती कराल तेव्हाच तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल आणि तो कॉन्फिडन्स तुम्ही कुठेही विकत घेऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला कृती करावी लागेल, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीतरी करत राहावं लागेल, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नाही जी मी आधी जी होती ती मी आत्ताही आहे आणि ती मी पुढेही राहील आणि मी यशस्वी सुद्धा होईल। आपल्या आयुष्यामध्ये यश काय आहे हे स्वतः ठरवा। लोकांना काय वाटेल किंवा लोक काय म्हणतील, ही तर आधी एवढी हुशार होती मग आता घरीच असते, घरच सांभाळते, असं काहीही नाहीये। घर सांभाळणं हा सुद्धा कोणासाठी आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो किंवा काहींसाठी आयुष्यच असतं आणि ते अजिबात छोटं काम नाहीये। आपण कोणते तरी 2 जीव जन्माला घातलेत आणि आपण त्यांना मोठं करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे करणं अजिबात सोपं नाहीये, कारण ते कुणीही नाही करू शकत, ते फक्त एक आईच करू शकते आणि त्याच बाळाची आई करू शकते। त्यामुळे आपण त्यांना जन्माला घातलंय, ती आपली प्रायोरिटी आहे की आपण त्यांना मोठं करायचं। जर ते सध्या लहान आहे तुमचं दुसरं बाळ, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही ध्येय साध्य करायचं आहे तर थोडी थोडी हळूहळू त्याच्याकडे तुम्ही स्टेप घ्या। तुमच्या आधीच्या तुम्ही सापडेपर्यंत छोटे छोटे टार्गेट्स ठरवा, ते जेव्हा कंप्लीट होत जातील त्यातून तुम्हाला काही काही सॅटिस्फिकेशन मिळत राहील आणि तुमच्याकडे प्लस पॉइंट म्हणजे सपोर्टिव्ह घरचे आहेत, तुमच्या बाळाला सांभाळण्यासाठी आहेत। सो तुमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। मग इतका सपोर्ट असेल तर कामासाठी तुम्ही घरात हेल्पर ठेवा, तुमचा सगळा वेळ मग बाळाव्यतिरिक्त अभ्यासामध्ये जाऊ द्या, जेणेकरून तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकाल। सो असे विचार आणायचे नाही अजिबात ज्यामुळे आपल्याला कुठल्या तरी आणखी लाईफ स्पॉइल करावे लागतील, कारण आपलं आयुष्य आता आपलं नसतं, ते इतर लोकांशी जोडलेलं असतं। त्यामुळे असे विचार केल्यापेक्षा थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी जर आपण लावले तर त्याचा फायदा होईल आणि काहीच वर्क होत नाही असं जेव्हा वाटत असतं तेव्हा खूप काही वर्क होतं, फक्त थोडासा संयम ठेवावा लागतो आणि छोटे छोटे टार्गेट्स आपण ठरवले ना ते जेव्हा कंप्लीट होत जातील तर त्यातून मिळणाऱ्या गोष्टी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी नक्की मदत करतील। सो ह्या सगळ्या सजेशन्समधून काहीतरी तुम्ही बोध घ्या आणि सगळ्या गृहिणींसाठी खरं तर हा मेसेज आहे, कारण बऱ्याच जणींना असं वाटत असतं की लग्न झालं आता लाईफ खतम झाली, मी लग्न केल्यानंतर आता काहीच उरलं नाही, माझ्या आधीचे स्वप्न होते ते सगळे आता खतम झाले, मी एक्झाम देऊ शकत नाही, काहींचं एज लिमिट खतम होतं, काहींना अजिबात घरातून सपोर्ट नसतो, अशा अनेक अडचणी आहेत आणि काहींचा श्वास घेण्यासाठी सुद्धा संघर्ष चालू असतो। त्यामुळे आपण ज्या स्थितीत आहोत ती अतिशय चांगली स्थिती आहे असं समजायचं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायचा आहे। अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, अजिबात काळजी करायची नाहीये। त्यामुळे आपल्याला त्यातून काय मिळणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे। सो या गोष्टी लक्षात ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा, तुम्ही करू शकता। तुम्ही एक्झाम जरी क्रॅक केली नाही तरी तुम्ही लाईफमध्ये खूप काही अचीव केलेलं आहे। 2 जीव तुम्ही जगवत आहात, हेच खूप मोठी गोष्ट असते आणि काहींचा संघर्ष त्यासाठीही सुरू असतो। त्यामुळे या गोष्टींमध्ये लक्ष न देता तुम्हाला जे ध्येय साध्य करायचं आहे त्यासाठी थोडी थोडी सुरुवात करा, त्यातून नक्की फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की यशस्वी व्हाल। सो थँक्यू सो मच, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। मी काही खूप मोठी व्यक्ती नाही आहे हे सगळं सांगण्यासाठी, पण जे वाटलं ते मी शेअर करत आहे, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केली। सो तुम्हाला काहीतरी वाटलं असेल म्हणूनच तुम्ही कमेंट केली। सो थँक्यू सो मच त्यासाठी, तुम्ही जो विश्वास दाखवला आणि सर्व मैत्रिणींना सुद्धा खूप खूप धन्यवाद, तुम्ही जो सपोर्ट दाखवताय। तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमधून मोटिवेशन मिळतं हे ऐकून मला खूप छान वाटतं, वाचून छान वाटतं। सो खूप खूप धन्यवाद, असाच आपला अभ्यास सुरू ठेवा, आयुष्यात तुम्ही काहीतरी नक्की करू शकाल। सो थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आपल्या ड्रीम एमपीएससी स्टडी व्लॉग या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। सो थँक्यू सो मच, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला कंजूसी करू नका।